Hello everyone, welcome to the Ages Mathematics. In a previous video, we have completed with the practice set 3.2 and all their concepts. In this video, we will study the basic concepts for 3.3 practice set, arc of a circle. What is arc of a circle? If we draw a second like this, okay, this line L is a second. We know that this line is a second. ओके, या सेकंडमुळे काय झालं, या सर्कलचे दोन डिफरंट पार्ट झालेत. एक सेंटरच्या साईडचा पार्ट आणि एक या साईडला पार्ट आहे. तर सपोज आपण या सेकंडमुळे जे दोन पार्ट कन्सिडर केले त्यांना जर असं कट केलं तर these two parts of the circle are known as arc of the circle. These two parts are known as arc of the circle. हे दोन पार्ट्स म्हणजे काय असतात, arc of the circle. Then this smaller part is known as minor arc and this part is known as major arc. This smaller part is known as minor arc and this greater part is known as major arc. Okay, these are the arcs, very simple. But how we give the name for this arc? Okay, then if we say arc AB, if we say for this diagram arc AB, then which arc, minor arc or major arc? Because this side A to B is also a arc, then from this side A to B is also a arc. Then if we just say arc AB, then there is a confusion between we take a major arc or minor arc. For this confusion, we take any point on this side or this side. If we take the point C on major arc, तर यामध्ये आपल्याला एक आर्क मिळाला ए बी सी. नाउ आर्क ए बी सी, सॉरी ए सी बी, इथे कोणता आर्क मिळाला आपल्याला, ए सी बी. मग इथे कुठलंही कन्फ्युजन नाही आहे कारण यांच्यामध्ये सी पॉईंट आहे, म्हणजेच हा जो आर्क आपण घेतला हा असणार आहे ज्या साईडला सेंटर आहे तो आर्क हा मेजर आर्क असणार आहे. ओके, आणि या साईडला सपोज इथे जर पॉईंट एक डी पॉईंट आहे, देन दिस आर्क विल बी ए डी बी. This is a minor arc. Okay, central angle. Then what is central angle? If we join this OA and OB, here we get an angle with the vertex O. और ये जो O यहाँ पे है ये सर्कल का सेंटर है. अगर किसी भी सर्कल में अगर हमने एंगल ड्रॉ किया और उस एंगल का वर्टेक्स अगर सेंटर है, देन वी कॅन से दॅट अँगल इज अ सेंट्रल अँगल. म्हणजेच काय, सेंटरवरती जर अँगल फॉर्म होत असेल तर त्याला म्हणणार आपण सेंट्रल अँगल. म्हणजे वर्टेक्स काय असणार आहे, सेंटर. त्या अँगलचा वर्टेक्स जर सेंटर असेल, देन वी कॅन से दॅट दिस ए ओ बी और बी ओ ए इज अ सेंट्रल अँगल. अँगल बी ओ ए इज अ सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल, सेंटरवरती फॉर्म झालेला अँगलला काय म्हणणार आपण, सेंट्रल अँगल. मेजर ऑफ द आर्क. हाऊ वी मेजर द आर्क्स? ओके, द मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल. मीन्स काय, जर हा जो सेंट्रल अँगल आहे या सेंट्रल अँगलचं जे मेजर असणार आहे तेच मेजर त्याच्या समोरचा जो आर्क असतो त्याचा असणार आहे. सपोज हा जो सेंट्रल अँगल आहे या अँगल ओचं मेजर सपोज 60 डिग्री असेल, देन वी कॅन से दिस आर्क ए डी बी इज मेजर ऑफ आर्क ए डी बी इज ऑल्सो 60 डिग्री. ओके, मीन्स जर सेंट्रल अँगलचे मेजर माहीत असेल तर तेच मेजर इक्वल असतं या मेजर ऑफ आर्क ए डी बी साठी. आणि जर आर्कचं मेजर माहिती असेल, देन वी कॅन फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल. मीन्स सेंट्रल अँगलचं आणि त्याच्या अपोजिट समोर जो आर्क असतो त्याचं मेजर काय असणार आहे, इक्वल असणार आहे. नाउ इफ वी नो द मेजर ऑफ दिस मायनर आर्क, देन वी कॅन ऑल्सो फाइंड द मेजर आर्क. देन मेजर आर्क ए सी बी मीन्स दिस मेजर आर्क is equals to 360 minus minor arc. मीन्स अगर हमारे पास इस माइनर आर्क का मेजर है, अगर हमारे पास इस माइनर आर्क का अगर मेजर है, देन वी कैन फाइंड द मेजर ऑफ
दिस मेजर आर्क. इट मीन्स क्या फॉर्मूला बनेगा, मेजर आर्क इक्वल्स टू 360 डिग्री माइनस माइनर आर्क. क्या बनेगा, 360 माइनस माइनर आर्क. मेजर ऑफ सेमी सर्कुलर आर्क. सेमी सर्कुलर आर्क मीन्स इफ वी ड्रॉ डायमीटर, अगर हमने इसे डायमीटर ड्रॉ किया, लेट कंसिडर हियर पॉइंट विल बी ए बी, देन इस ए बी के कारण यहाँ पे हमें एक सेमी सर्कुलर आर्क मिलेगा. तो इस सेमी सर्कुलर आर्क का मतलब ई सी बी, इस सेमी सर्कुलर आर्क का मेजर ये इक्वल रहेगा सेमी सर्कल का जो मेजर होता है उसके, दैट मीन्स 180 डिग्री. मेजर ऑफ सेमी सर्कुलर आर्क. सेमी सर्कुलर आर्क का मेजर कितना होता है, 180 डिग्री. सेमी सर्कुलर आर्क इज इक्वल्स टू 180 डिग्री. दैट मीन्स इफ वी have to find the measure of this complete circle, that will be 360. then complete circle चा arc काय असतं, complete circle चे measure काय असतं, 360 degree. congruence of arc. okay, if we have two chords, two arc, if we have two arcs AB, this arc AB and arc CB, we have given that arc, measure of arc AB is equals to 70 degree, is equals to 70 degree, and also we have arc CD is also is equals to 70 degree. It means measure of these two arc is equal, then we say these two arc are also equal. That means they the arcs are congruent. Arcs are congruent. We written it as arc AB is congruent to arc CD. ओके, हे होते कॉन्ग्रुएंस आर्क. म्हणजेच त्यांचं मेजर जर इक्वल असेल तर आर्क कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. जर मेजर इक्वल असेल तर आर्क कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ऑन द बेसिस ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क वी हॅव टू थेरम्स. फर्स्ट वन इज इफ chords corresponding to the congruent arc, chords corresponding to the congruent arc are congruent. The statement of theorem is the chord corresponding to the congruent arc are congruent. Means suppose आपल्याकडे जर हा आर्क ए बी आहे आणि हा आर्क सी डी आहे, तर आर्क इक्वल आहे हे आपल्याला जर गिवन असेल, देन आपल्याला असं म्हणता येईल की हा जो कॉर्ड ए बी आहे आणि हा कॉर्ड सी डी आहे, हे दोनही कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत. कॉर्ड कोणता, हा सी डी कॉर्डची लेंथ आणि हा ए बी कॉर्डची लेंथ इक्वल आहे. दॅट मीन्स दिस सी डी कॉर्ड इज कॉन्ग्रुएंट टू ए बी कॉर्ड इफ द आर्क करस्पॉन्डिंग टू दिस टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. मग त्याला प्रूफ कसं करता येईल आपल्याला, आपल्याला माहिती आहे की हा जो ए बी आर्कचा सेंट्रल अँगल इथे सपोज आपण ओ घेतला तर हा सेंट्रल अँगल असणार इथे. ओके, आणि या सी डी आर्कला पण इथे एक सेंट्रल अँगल फॉर्म होणार आहे. आणि जर आर्क ए बीचं जेवढं मेजर असेल तेच या अँगलचं असेल, सेम या सी डीचं जेवढं मेजर असेल तेच मेजर या सेंट्रल अँगलचं असणार आहे. कारण आपण बघितलं ऑलरेडी की सेंट्रल अँगलचं मेजर हे त्याच्या अपोजिट म्हणजे त्याच्या समोर असणाऱ्या आर्कच्या इक्वल असतं. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल झाला. नेक्स्ट हा जो ओ ए रेडियस आहे, हा ओ ए रेडियस आणि हा ओ बी रेडियस इक्वल आहेत रेडियाय ऑफ द सेम सर्कल. मग आपण काय केलं की हा दोन ट्रायंगल इथे फॉर्म केले. ट्रायंगल कोणता, इन ट्रायंगल ए ओ बी अँड ट्रायंगल सी ओ डी मध्ये बघा आपल्याला ओ ए हा कॉन्ग्रुएंट दाखवता येणार ओ सी सोबत. रिझन काय, रेडियाय ऑफ सेम सर्कल, रेडियाय ऑफ सेम सर्कल. अगेन सिमिलरली OB is equals to OD. OB is equals to or congruent to OD. Again same reason, radii of same circle, and this angle AOB. Angle AOB is congruent to or equals to COD. ऐसे रीजन काय, सेंट्रल, ऐसे रीजन काय देणार आपण, सेंट्रल एंगल corresponding to congruent arc. These two are the central angle corresponding to the congruent arc. म्हणजे ही AB arc आणि ही CD arc congruent आहेत, म्हणजे त्यांचा corresponding central angle सुद्धा इक्वल असणार आहे. Then by
side angle side by side angle side, these two triangles are congruent. Therefore by side angle side test we can say that triangle AOB is congruent to triangle COD. Then by CPCT or CSCT, corresponding side of congruent triangle, this AB is congruent to CD. Hence proved AB is congruent to CD. ऐसे रीजन काय जायचं, CSCT or CPCT. Then we have proved that chords corresponding to this chord AB is equals to chord CD. It means chord corresponding to the congruent arcs, जर आर्क्स कॉन्ग्रुएंट असतील त्यांचे करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा इक्वल असतात. नाउ नेक्स्ट थेरम इज करस्पॉन्डिंग आर्क. काय, करस्पॉन्डिंग आर्क ऑफ अ कॉन्ग्रुएंट कॉर्ड आर कॉन्ग्रुएंट. काय, करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड म्हणजेच मागच्या थेरम मध्ये आपल्याला आर्क्स कॉन्ग्रुएंट सांगितले होते, तेव्हा आपण असं म्हटलो की कॉर्ड सुद्धा इक्वल असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. आता कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत तर त्यांचा करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा इक्वल कॉन्ग्रुएंट असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच काय, आपल्याला आता गिवन आहे की दिस AB कॉर्ड इज कॉन्ग्रुएंट विथ दिस CD कॉर्ड. ओके, अगोदर हे आर्क इक्वल दाखवले होते. आता आपण काय करणार, कॉर्ड्स इक्वल गिवन आहे. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट दिस करस्पॉन्डिंग आर्क आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. मीन्स आर्क AB इज कॉन्ग्रुएंट टू आर्क CD हे प्रूव्ह करायचं आहे. मग आपण प्रूव्ह कसं लिहिणार, आता बघा हा परत अगेन OA साइड या OC साइडला इक्वल असेल, रेडिया ऑफ सेम सर्कल. अगेन दिस OB इज इक्वल्स टू OD, अगेन रेडिया ऑफ सेम सर्कल. अँड वी हॅव गिवन दॅट AB chord is equals to CD chord. Then by SSS criteria these two triangles are congruent. आता ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले हे तुम्ही प्रूव्ह करणार. आता तर करस्पॉन्डिंग अँगल जो असतात हे दोन ट्रायंगल्स म्हणजेच ट्रायंगल AOB हा कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केला आपण कोणासोबत, ट्रायंगल COD सोबत. देन त्यांचा हा जो अँगल O असेल, अँगल AOB is must be equals to or congruent to COD. रिजन काय, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. मग जर याचा सेंट्रल अँगल इक्वल आहे तर सेंट्रल अँगलच्या अपोजिट जो किंवा सेंट्रल अँगलचा जो करस्पॉन्डिंग आर्क असतो तो पण काय असतो, इक्वल असतो. मग आपण काय लिहिणार, आर्क करस्पॉन्डिंग टू congruent central angle are congruent. That means arc AB is congruent to arc CD, क्लिअर आहे. म्हणजे आपण SSS टेस्टनी हा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केला, SSS टेस्टनी ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केला. तर हा सेंट्रल अँगल इक्वल असेल किंवा कॉन्ग्रुएंट असेल, कारण करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असेल तर त्याच्या समोरचा जो आर्क आहे तोही इक्वल असेल. म्हणजे हा जो AB आर्क आहे या CD आर्कला इक्वल असेल. दीज आर टू थेरम्स. नाउ लेट स्टार्ट विथ द प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3 क्वेश्चन नंबर 1. वी हॅव दिस डायग्राम हियर. पॉइंट GFED, ये जो पॉइंट्स है, दिस पॉइंट्स आर कॉन्साइक्लिक. कॉन्साइक्लिक मीन्स द पॉइंट्स विच लाई ऑन सेम सर्कल, एक ही सर्कल पर लाई करने वाले पॉइंट्स हैं, इसलिए इसको हम बोलेंगे कॉन्साइक्लिक. ओके, देन आल्सो वी हैव गिवन दैट ECF, दिस ECF सेंट्रल एंगल इज आल्सो 70 डिग्री. एंड दिस आर्क, मेजर ऑफ आर्क DGF, yes, measure of this arc DGF is 200 degree. We have to find measure of arc DE and measure of arc DEF. This DEF चा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मेजर फाइंड करायचं. सिंपल आहे, मेजर ऑफ आर्क DE किती असेल. DE म्हणजेच हा आर्क, DE म्हणजेच हा आर्क आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, DE. ओके, जर हा आर्क आपल्याला फाइंड करायचा असेल तर आपल्याला काय, एकतर हा जो आर्क असेल तर हा त्याचा करस्पॉन्डिंग मेजर आर्क माहिती पाहिजे, कारण 360 मधून जर आपण मेजर आर्क मायनस केला तर हा आपल्याला मायनर आर्क मिळेल. बरं,
आपल्याला DGF माहिती आहे, हा माहिती नाहीये. जर या EF आर्कचा सेंट्रल अँगल 70 असेल तर हा त्याचा करस्पॉन्डिंग आर्क पण किती असेल 70 डिग्री. ओके, फर्स्ट आन्सर काय ना सेंट्रल अँगल ACF is equals to 70 degree. Therefore measure of arc EF is also equals to 70 degree. Okay, is also equals to 70 degree. Then simply we can find DE by subtracting these two arc from 360. म्हणजे टोटल मेजर 360 असतं, त्यापैकी हे DGF 200 आहे, EF 70 आहे. We have to find DE. Therefore measure of arc DE is equals to 360 degree minus sum of these two arc DGF plus EF. EF, then 360 degree minus 200 degree plus 70 degree. Okay, that is 360 minus 270 degree. It means किती येणार आहे 90 डिग्री. किती येणार आहे 90 डिग्री. Okay, therefore measure of arc DE is equals to 90 degree. Okay, we have to find also measure of arc DEF. Measure of arc DEF म्हणजे कुठला आर्क झाला DEF, म्हणजे हा आर्क आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आर्क आपल्याला ऑलरेडी DE माहिती आहे आणि EF माहिती आहे, म्हणजे या दोघांचा सम म्हणजे DEF असणार आहे. दिस इज 90 डिग्री अँड दिस म्हणजे 70 डिग्री. ओके, आपण काय म्हणणार मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल्स टू या दोघांचं सम. मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF किती असणार आहे 90 डिग्री प्लस 70 डिग्री इज इक्वल्स टू किती येणार 90 प्लस 70 160 डिग्री. ओके, मेजर ऑफ therefore measure of arc DEF is equals to 160 degree. Now another way to find the measure of DEF हा कसं फाइंड करणार 360 minus 200 या वेने सुद्धा फाइंड करता येईल. Okay, question number 2. We have this diagram and it is given that this triangle QRS is a equilateral triangle. Triangle QRS is a equilateral triangle. It means the triangle has all sides equal. QR is equals to RS is equals to QS. Okay, म्हणजे ह्या तीनही साइड्स काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. Then we have to prove that arc RS is this arc is congruent with QS also congruent with QR. Congruent prove करायचे. Okay, simply we know that the arc corresponding to the congruent arc are congruent means जर chord congruent असतील तर त्यांचा corresponding arc सुद्धा congruent असतो. means काय जर हा RS साइड जर या QR साइडला इक्वल असेल तर त्याचा जो corresponding arc आहे तो पण इक्वल असेल, म्हणजे RS इक्वल झाला QR ला. सिमिलरली RS side is also equals to QS side and these sides are the chord of the triangle. Okay, given triangle QRS is equilateral. QRS is equilateral triangle. QRS is a equilateral triangle. जर हा QRS equilateral triangle असेल that means QR
QR is equals to RS is equals to QS. This QR is equals to RS is equals to QS. QR is equals to RS is equals to QS. Okay, but QR, RS and QS are the chords. Therefore, arcs corresponding to congruent arcs are corresponding to congruent chords. Congruent chords are congruent. Arcs corresponding to congruent chords are congruent. म्हणजेच हे कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून त्यांच्या करस्पॉन्डिंग. आता RS ची करस्पॉन्डिंग कॉर्ड, RS कॉर्ड ची करस्पॉन्डिंग आर्क कोणते असेल? RS आर्क. देन QR या कॉर्ड ची करस्पॉन्डिंग आर्क किती आहे? QS ची करस्पॉन्डिंग आर्क किती आहे? Therefore आर्क काय प्रूव्ह करायचं होतं? RS is equals to arc, QS is equals to arc, RS झालं QR. Okay, hence proof. Second sub question of the question number 2, we have to prove that QRS, this QRS आपल्याला प्रूव्ह करायचं की 240 डिग्री आहे, 240 डिग्री. आता बघा, पूर्ण सर्कलचे मेजर, कंप्लीट सर्कलचं मेजर किती असतं? 360 असतं. आणि या 360चं आपण ऑलरेडी बघितलंय की QR, RS आणि SQ हे तीनही कॉर्ड कसे आहेत? इक्वल आहेत किंवा कॉन्ग्रुएंट आहेत. मग एकाच सर्कलचे किती इक्वल पार्ट झाले? 3 पार्ट्स इक्वल झाले. तर मग एका पार्टचं मेजर किती असणार आहे? 360 डिवायडेड बाय 3. मग आपण काय करूया? लेट आर्क QR इक्वल्स टू आर्क RS is equals to arc QS is equals to x डिग्री कन्सिडर केला आपण. किती डिग्री? म्हणजे आपण x ची व्हॅल्यू काढूया, म्हणजे आपल्याला या दोघांचं व्हॅल्यू आपल्याला 240 प्रूव्ह करता येईल. म्हणजे या दोघांचं ॲडिशन करूया. बट वी नो दॅट कंप्लीट सर्कलचे मेजर किती असतं? मेजर ऑफ कंप्लीट सर्कल और सर्कल इज इक्वल्स टू किती असणार आहे? 360. किती असतं? 360. देन x डिग्री प्लस x डिग्री प्लस x डिग्री इज इक्वल्स टू किती असणार आहे? 360 डिग्री. ओके, 360 प्लस काय केलं आपण? कारण तिघही आर्क जर प्लस केले तर कंप्लीट सर्कल फॉर्म होणार आहे आणि कंप्लीट सर्कलचे म्हणजे किती असतं? 360. नाउ 3x इज इक्वल्स टू 360 डिग्री. 3x इज इक्वल्स टू किती असणार आहे? 360 डिग्री. देन x डिग्री इज इक्वल्स टू 360ला डिवाइड केला आपण 3 ने, तर आन्सर येणार 120 डिग्री. 120 मीन्स हा आर्क 120चा आहे, हा आर्क 120चा आहे आणि हा पण आर्क 120चा आहे, बिकॉज ऑल 3 आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर मेजर ऑफ दिस आर्क, मेजर ऑफ आर्क कुठला? QRS. दिस QRS काय असणार आहे? सम ऑफ दिस 2 आर्क. कुठला आर्कची सम करायची आहे? QR plus RS. It means x degree plus x degree plus x degree, that is 120 degree plus 120 degree 240 degree. 120 degree plus 120 degree is equals to 240 degree. Hence proved. Question number 3. Chord AB and chord CD. Chord AB is congruent to chord CD. Chord AB is congruent to chord CD. Prove that arc AC is congruent to arc BD. Means हा chord AB is congruent to chord CD. And prove करायचं आपल्याला की हा जो arc AC आहे या arc DB ला congruent आहे. देन आपल्याला माहिती आहे की जर कॉर्ड इक्वल असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंगचे आर्क सुद्धा इक्वल असतात. म्हणजेच प्रूफ मध्ये लिहा डायरेक्टली, गिवन कॉर्ड AB
is congruent to chord. Congruent to chord CD. या chord AB चा करस्पॉन्डिंग आर्क ACB आहे आणि या chord CD चा करस्पॉन्डिंग आर्क CBD आहे. ओके, therefore arc corresponding to congruent chord are congruent. Arc corresponding to congruent chord are congruent. Arcs corresponding to congruent chord are congruent. It means आपल्याला कळलं आहे की ACB हा chord CBD chordला congruent आहे. Therefore arc ACB is congruent to arc CBD. ओके, आता बघा हा ACB जो एवढा आर्क आहे त्याला आपण डिवाइड करू शकतो. कसं डिवाइड करू शकतो? AC प्लस CB. ओके, AC प्लस CB म्हणजे याला डिवाइड करा. आर्क AC प्लस आर्क CB. ओके, कॉन्ग्रुएंट तर आहेच आहे. इकडे पण या CBD आर्कला कसं डिवाइड करता येणार? CB प्लस BD. म्हणून आर्क CB प्लस आर्क BD. आर्क BD. दिस आर्क AC प्लस CB म्हणजेच आर्क ACB झाला. आपण त्याला दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलं. इकडे पण सेम आर्क CB प्लस आर्क BD घेतला. बट इथे बघा आर्क CB आणि आर्क CB सेम आर्क आहेत. दे गेट कॅन्सल. रिमेनिंग आर्क्स आर आर्क AB is congruent to arc AC. Arc AC is congruent to here arc BD. Arc BD. Hence proved.